नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या सर्व लाभार्थ्यांसाठी विशेष सूचना म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपले जे सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांना झालेला त्रास आणि इतरांना होऊ नये म्हणून त्यांनी सुचवलेला हा मुद्दा आहे आणि यासाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की मे महिना असेल, जून महिना असेल, हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही सांगाल सर का? कारण या 2 महिन्यामध्ये आपण तहसीलदार कार्यालयामध्ये विशिष्ट कागदपत्र सादर करतो आणि हे कागदपत्र सादर केल्यानंतर आपण जिवंत आहोत किंवा आपलं उत्पन्न एवढं आहे या संदर्भात सिद्धता होते आणि पुढे पूर्ण वर्षभर आपल्याला हे हप्ते आपल्या खात्यामध्ये नियमित स्वरूपामध्ये येतात. बरोबर आहे. आता यावर्षी त्यांनी हयातीचा दाखला हा ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगितलं आहे. बरोबर आहे. पण लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर, हयातीचा दाखला ऑनलाईन काढल्यानंतर तो त्यांच्या तहसीलदार कार्यालयामध्ये सादर करावा का? हा महत्त्वाचा विषय. आणि उत्पन्नाच्या दाखल्यासंदर्भात सुद्धा अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत. ही व्हिडिओ लाभार्थ्यांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि त्यांना झालेल्या त्रासासंदर्भात इतरांना होऊ नये म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, ही व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढल्यानंतर तो तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करावा लागतो. कारण अनेक महाराष्ट्रातील तहसीलदार कार्यालयातून हा ऑनलाईन पद्धतीचा हयातीचा दाखला जमा करून घेतला जात आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांच्या माध्यमातून फोन येतोय की सर, आमच्या कार्यालयामध्ये हे कागदपत्र मागवले जात आहेत. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने एखादी व्हिडिओ बनवा, कारण बाकीचेही लोक जागरूक होतील आणि त्यांनी जे काय हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढलेला आहे तो त्यांच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करतील. परंतु मित्रांनो, तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये हयातीचा दाखला ऑनलाईन काढल्यानंतर ती झेरॉक्स प्रत किंवा ऑफलाईन पद्धतीने घेतात का याची चौकशी करायची आणि मगच तो कागदपत्र त्या तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करायचं. शक्यतो बघा, मी म्हणजे आत्तापर्यंत 2-3 दिवसाचा अभ्यास सांगतोय, एक 80% तहसीलदार कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने म्हणजे जे ऑनलाईन काढलेली प्रिंट ऑफलाईन पद्धतीने स्वीकारत आहेत. लक्षात ठेवा, घेत आहेत. लक्षात ठेवा, घेणारच, कारण त्यांना नंतर त्याचा आढावा पूर्ण रिपोर्ट राज्य सरकारला पाठवायचा आहे. त्यामुळे ते साहजिकच घेतीलच. तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये काय सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे, याचा विचार करून तो कागदपत्र जमा करायचा. पण लक्षात ठेवा, हा कागदपत्र जमा करत असताना तहसीलदार कार्यालयातून एक महत्त्वाच्या गोष्टीची मागणी केली जाते, तो म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आमच्या स्वतःच्या तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा माझा दिव्यांग बांधव, माझे सगळे जे काही निराधार बांधव आहेत, हे ज्यावेळेस तहसीलदार कार्यालयामध्ये हयातीचा दाखला घेऊन जातात त्यावेळेस त्यांच्याकडून उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी केली जाते. लक्षात ठेवा, त्यांच्याकडून माझ्या तहसीलदार कार्यालयातून सुद्धा जे काही निराधार बांधव जातात त्यांच्याकडून सुद्धा फोन आले की सर, तुम्ही तर सांगितलंच नाही आम्हाला का हयातीचा दाखला जमा करत असताना उत्पन्नाचा दाखला सुद्धा जमा करायचा असतो. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न यायला सुरुवात झाली. लक्षात ठेवा. तर त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न मला आला की अरे बापरे, हे पण असं आहे, म्हणजे मला हे काम करणं गरजेचं आहे, म्हणून ही व्हिडिओ बनवलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्ही काढून घ्या आणि हयातीचा दाखला जर जमा करत असताना उत्पन्नाचा दाखला सुद्धा जमा करून टाका, म्हणजे तुमचं काम झालं. लक्षात ठेवा, त्यांनी जर आधार कार्ड मागितलं, रेशन कार्ड मागितलं किंवा विधवा महिलांसाठी जर पतीचा मृत्यू दाखला मागितला किंवा व्हिडिओ ID कार्ड मागितला किंवा दिव्यांग प्रमाणपत्र मागितलं, जे काही मागतील ते देऊन टाकायचं आहे. पण लक्षात ठेवा, हयातीचा दाखल्याबरोबर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा द्यायचा आहे. लक्षात ठेवा. आता बाकीचे जे तुम्हाला कागद सांगितले ते नाही जमा करून घेत काही तहसीलदार कार्यालयामध्ये, मात्र उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला हा कंपल्सरी घेतला जातो. कारण पुढील वर्षामध्ये अनुदान कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं याचा पूर्ण अधिकार हा तहसीलदार कार्यालयाला आहे. लक्षात ठेवा, अनेक लोकांचे अनुदान हप्ते बंद केले आहेत का, तर त्यांनी हयातीचा दाखला दिलेला नाही, उत्पन्न दाखला दिलेला नाहीये. हयातीचा दाखला न दिल्याने हे सिद्ध होतं का तो हयात नाहीये. उत्पन्नाचा दाखला न दिल्याने त्यांचे उत्पन्न वाढलं हे सिद्ध होऊन त्या लोकांना ब्लॉक केलं जातं किंवा त्यांना डिलीट केलं जातं. म्हणून मित्रांनो, तुम्ही हयातीचा दाखला सादर करत असताना उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, पण घाई करायची नाही. 30 जूनपर्यंत ह्या तारखा असतात. 30 जून नंतर सुद्धा ॲक्सेप्ट करतात असं काही नाही आहे. पण प्रत्येक तहसीलदार कार्यालय एक डेडलाईन देतं आणि मग ते कागदपत्र स्वीकारण्यासंदर्भात सूचना वगैरे करतात. लक्षात ठेवा. पण या व्हिडिओचा महत्त्वाचा आशय असा आहे की उत्पन्नाचा दाखला प्रत्येकाने काढून घ्यायचा आहे. तुम्हाला सर्वांना ठाऊक की संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल 21,000चा उत्पन्न दाखला, दिव्यांग योजनाचा लाभार्थी असेल तर त्यांना 50,000चा उत्पन्न दाखला. अशा अनेक गोष्टी तुम्हाला सर्वांना ठाऊक आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलवरती या संदर्भात सगळ्या व्हिडिओ आहेत, तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती आहे की तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये हयातीचा दाखला जमा करत असताना उत्पन्नाचा दाखला किंवा इतर कागदपत्र घेतात का याची शहानिशा करायची आहे. किंवा तुम्हाला हेही माहीत करून घ्यायचं आहे की तुमच्या कार्यालयामध्ये हयातीचा दाखला ऑफलाईन पद्धतीने घेतात का.
नाहीतर काय होईल, तुम्ही राहाल तसेच आणि बाकीच्यांचा जमा होईल आणि त्यांना हप्ते वगैरे सगळं नियमित सुरू होईल आणि तुमचा हप्ते बंद होतील. असं होता कामा नये. म्हणून जागरूक राहा. जे काही तुमच्या तालुका स्तरावरती, तुमच्या मंडळ स्तरावरती जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत, ज्यामध्ये अनेक दिव्यांग बांधव असतील, अनेक संजय गांधी निराधार अंदाज योजने लाभार्थी असतील, अनेक विधवा महिलाचे लाभार्थी असतील, तर त्या ग्रुपशी थोडंसं कनेक्ट राहायचं आहे. म्हणजे त्या ग्रुपवरती जर कसली मागणी केली किंवा सूचना आल्या तर तुमच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे. तिथल्या तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल नंबर तुमच्याकडे असले पाहिजे. मी समजू शकतो ते उद्धट बोलतात, पण मित्रांनो आपल्याला हे हप्ते अनुदान खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्यांचे नंबर किंवा त्याविषयी माहिती देणारी लोक आपल्या जवळ असली पाहिजे. लक्षात ठेवा, आम्ही व्हिडिओ बनवताना संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करतोय, परंतु तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, कोण लोक आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि जे तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा हद्दीमध्ये जे काही समाजसेवा म्हणून दिव्यांग निराधारांची सेवा करायचा प्रयत्न करतात त्यांच्या कनेक्ट राहा. म्हणजे जे काही नवीन नवीन गोष्टी येतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील आणि पोहोचल्या गेल्या पाहिजे. आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलो, हे करा, हे करू नका, हे करा, हे करू नका. कदाचित तुमच्याकडून एखादी गोष्ट राहिली असेल म्हणून तुम्हाला हप्ते येत नाहीत. लक्षात ठेवा. आता ते फेल रिपोर्ट काढा वगैरे, तिथे चौकशी करा, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. परंतु या व्हिडिओचा आशय एवढाच आहे की तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये हयातीचा दाखला सादर करताना उत्पन्नाचा दाखल्याची मागणी केली जात आहे. तिथे गेल्यानंतर रिव्हर्स येऊ नका, रिटर्न येऊ नका, म्हणून ही एक जागरूकता व्हावी म्हणून ही व्हिडिओ बनवली आहे. बाकी तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जी परिस्थिती असेल याचा विचार करायचा आहे आणि पुढचं पाऊल उचलायचं आहे. नाहीतर असं म्हणाल की बाबा सर आमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये काहीच घेत नाही आणि तुम्ही नुसतं सांगताय जमा करा जमा करा जमा करा, किंवा आम्ही या अगोदर खूप जमा केलेत, आता कशाला जमा करायला पाहिजे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर ही वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे. प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये वेगळं आहे. याचा विचार करून एक जनजागृती व्हावी म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.